बुल्ढाना जिले में शुक्रवार को उस समय माहौल गर्मा गया जब जिला नियोजन समिति डीपीसी की बैठक शुरू हुई थी। अंदर पालक मंत्री और सह पालक मंत्री मौजूद थे तो बाहर जिला अधिकारी कार्यालय के गेट पर उद्धव ठाकरे की शिवसेना ने जबरदस्त प्रदर्शन छेड़ दिया। किसानों की करुण पुकार बनी आंदोलन की आग। भारी बारिश और बादल फटने जैसी आपदाओं ने बुल्ढाना जिले की फसलों को पूरी तरह बर्बाद कर दिया है। हजारों हेक्टेयर जमीन पानी में बह गई, खेत दलदल बन गए और पैनगंगा नदी में आई बाढ़ ने किसानों की कमर तोड़ दी है। ऐसे हालात में उद्धव सेना की मांग है कि पूरे जिले को ओला सूखा घोषित कर तुरंत किसानों को मदद दी जाए। सीधी चेतावनी, बैठक में घुसेंगे। उद्धव सेना पहले ही सरकार को अल्टीमेटम दे चुकी थी। अगर किसानों की मांगे पूरी नहीं हुई तो हम किसानों के साथ सीधे डीपीसी की बैठक में घुस जाएंगे। और हुआ भी कुछ वैसा ही। बैठक चल रही थी तभी पार्टी पदाधिकारी और कार्यकर्ता जिला अधिकारी कार्यालय के बाहर जमा हो गए और जबरदस्त नारेबाजी शुरू कर दी। पुलिस का सख्त पहरा। पुलिस पहले से अलर्ट थी। जैसे ही प्रदर्शनकारियों ने अंदर जाने की कोशिश की, पुलिस ने रोककर उन्हें कड़ी सुरक्षा घेराबंदी में रोक दिया। बाहर का माहौल शोर, हंगामा और नारों से गूंजता रहा, जबकि अंदर बैठक तनावपूर्ण माहौल में चलती रही। बड़ा सवाल, किसानों की तबाही साफ है, लेकिन क्या प्रशासन उनकी पीड़ा सुनकर कोई ठोस कदम उठाएगा या फिर बुल्ढाना का ये आंदोलन महज नारों और टकराव तक ही सीमित रह जाएगा? पुढची भूमिका निश्चितच आंदोलन हे तीव्र केलं जाईल। खरं म्हणजे या राज्यामध्ये आपण सगळेजण पाहताय, बुलढाणा जिल्ह्यासह राज्यभरामध्ये पूर परिस्थिती आहे। ओला दुष्काळ हा जाहीर झालाच पाहिजे आणि आज शेतकरी बांधव अतिशय मोठ्या अडचणीत आहे। केवळ तुटपुंजी मदत देऊन भागणार नाही। तुम्ही जुलै ऑगस्टच्या ओल्या दुष्काळाच्या नुकसानीच्या त्या ठिकाणी मदत दिली असं म्हणताय, परंतु आज मागच्या काही दिवसापासून सप्टेंबर महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, त्यांनी प्रचंड नुकसान झालंय। शेतकरी बांधवांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत जाहीर झाली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की योग्य वेळ आली की आम्ही कर्जमाफी करू। आज शेतकरी मरणाच्या दारात उभा आहे। अजून शेतकऱ्याच्या मरणाची वाट तुम्ही पाहणार आहात का? आता तरी किमान कर्जमाफी ही जाहीर झाली पाहिजे। कोणत्या वेळेची वाट मुख्यमंत्री पाहतायत? आणि या बुलढाणा जिल्ह्याचं दुर्दैव असं आहे की या जिल्ह्याचे पालकमंत्री हे मदत आणि पुनर्वसन मंत्री आहेत, परंतु दुर्दैवाने 2-3 दिवस उलटल्यानंतर आता त्यांना जाग येते, आता ते त्या ठिकाणी जिल्ह्यात येत आहेत। आज या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओला दुष्काळ जाहीर करून मदतीची गरज आहे, ते शासनाने केलं पाहिजे। दुसरे महत्त्वाचा मुद्दा मला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी मांडायचा आहे, तो म्हणजे पीक विम्याच्या संदर्भामध्ये आज पीक विम्याच्या प्रीमियमच्या नावाखाली प्रचंड मोठी लूट शेतकरी बांधवांची पीक विमा कंपन्यांनी चालवलेली आणि ती सुद्धा सरकारच्या संगनमताने ही लूट सुरू आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही। आज नदीलगतच्या ज्या शेतकऱ्यांचं क्षेत्र बाधित झालेलं आहे त्यांना वैयक्तिक तक्रार करता येत नाही, केली तरी ती दाखल करून घेतली जात नाही आणि त्यांना मदतही दिली जात नाही। जर महसूल मंडळामध्ये नुकसान झालेलं असेल तर त्या सरासरी सर्वेच्या आधारावर मदत जाहीर केली जाते। आता असं जर असेल तर खूप मोठ्या प्रमाणात घोळ हा आहे आणि मोठ्या प्रमाणात या माध्यमातून आर्थिक लुबाडणूक शेतकरी बांधवांची होतीये। आमची मागणी आहे की ही सगळी लुबाडणूक थांबली पाहिजे आणि तातडीने कर्जमाफी जाहीर झाली पाहिजे। ते जर होणार नसेल तर निश्चितच शिवसेनेच्या स्टाईलने या सरकारला कर्जमाफी करण्यासाठी भाग पाडेल। दिवसापूर्वीच निवेदन दिलं होतं जिल्हाधिकाऱ्यांना किंवा पालकमंत्री महोदय या जिल्ह्याचे पालकमंत्री असतानाच महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आहे। त्यामुळे या बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि खरडून गेलेल्या जमिनीला डीपीटीसी होण्याच्या आधीच त्यांनी मदत घोषित करून ओला दुष्काळ जाहीर करा, त्यांनी काही प्रमाणात या ठिकाणी मदत घोषित केली, परंतु ऑगस्ट महिन्यात झालेली जी अतिवृष्टी तेपर्यंतच केली। या चालू महिन्याची जी काही ढगफुटी झाली याची नुकसान भरपाई जाहीर केली नाही, ही झाली पाहिजे। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा, सरसकट कर्जमाफी करा। या ज्या 2-3 मागण्या होत्या आम्ही घेऊन त्यांना सांगितलं होतं की आम्ही जर या माफिया हे जर घोषणा पूर्ण झाल्या नाही, मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये डीपीटीसी मध्ये घुसू। परंतु आम्हाला त्यांनी लेखी कालपरवा पत्र दिलं, त्यांनी सांगितलं की आतापर्यंत आपण भरीव मदत या ठिकाणी दिली आणि चालू महिन्याची सुद्धा जी काही मदत आहे आम्ही तात्काळ देतो। तुम्ही फक्त आज आम्हाला या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार नाही घडला पाहिजे यासाठी सहकार्य करा असं पोलिसांनी विनंती केली। तरी आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला या महिन्याची सुद्धा आम्हाला ढगफुटीची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि पालकमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी महोदयांना आम्हाला सर्व शिष्टमंडळाला भेटण्यासाठी 2 मिनिटाची वेळ दिली पाहिजे, तर त्यांनी आम्हाला या ठिकाणी आता बोलवलेलं आहे। मागण्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं पावसानं हाहाकार माजवला, त्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, अनेक गुरढोरं वाहून गेले, मनुष्यहानी सुद्धा झाली आणि अशा परिस्थितीला जबाबदार हे सरकार जरी नसलं, नैसर्गिक आपत्ती आली, हे जरी आसमानी संकट असलं, सुलतानी संकट असलं, तरी सरकारनं यावर फुंकर घालावी,
सरकारच्या संवेदना जिवंत असाव्या. शेतकऱ्याची कर्जमाफी जी संपूर्णपणे यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितली होती ती त्यांनी करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून सर्वच लोकांना, नागरिकांना असेल, ग्रामीण भागामधल्या सगळ्यांना, शेतमजुरांना, शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत व्हावी म्हणून आम्ही या ठिकाणी आज DPDC मध्ये समोर निदर्शनं करत आहोत. बुल्ढाना से न्यूज फर्स्ट के लिए वसीम शेख अनवर की रिपोर्ट। हमारा हर शब्द समाज की आवाज, हमारी हर पहल निष्पक्षता का कदम, आपकी हर समस्या में आपसे पहले दिखेंगे हम हैं न्यूज फर्स्ट। ईश्वर का सच, हमारा साहस और आपका विश्वास। सच, साहस और विश्वास। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं। और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।